श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1544व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज आषाढ शुद्ध एकादशी, बुधवार दिनांक 17 जुलै 2024। आजचा दिनविशेष म्हणजे आज आषाढी एकादशी। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर अहमदनगर अनुक्रम क्रमांक 108 बैठक क्रमांक 148 दिनांक 1/9/1991 परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे। अहिंसा पंथाच्या लोकांनी फटाके उडवण्याने हवेतील जीवजंतू मरतील म्हणून त्या पंथाने फटाके उडवायला मनाई केली, हे योग्य आहे का? ह्या प्रश्नाचा खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, काही पंथांमध्ये असलेल्या उपवासाच्या कल्पनेच्या आहारी जाऊ नका। तुम्ही जरी उपवासाच्या नावाखाली 2 दिवस जेवला नाही तरी पुढील 4 दिवसात त्यापेक्षा जास्त जेवून राहिलेली कसर काढाल। तुम्ही नेहमी आत्माराम शांत ठेवा। तो जेवढा शांत राहून तुम्हाला या शरीरामार्फत देवाची जवळीक साधता येईल तेवढी साधा। उगाच भगवी कपडे घालून व गळ्यात रुद्राक्ष माळा घालून त्यागाची नाटकं करू नका। संत तुकारामांनी एका अभंगात म्हटलं आहे, लिंग व जीवा ज्याच्या हाती नाही त्याने भगवी वस्त्र धारण करू नयेत। एकदा एक गृहस्थ गळ्यात रुद्राक्ष माळा घालून माळेत त्यांच्या पंथाच्या गुरुचा फोटो घालून व भगवी कफनी घालून दर्शनाला आला। मी त्याला म्हटलं, अरे हे काय? त्याने खुलासा केला की एका गावी त्या पंथाचा मोठा आश्रम आहे। त्याच्या गुरुने सांगितलं, या माळा व भगवी कपडे घालून तुम्ही संसार केला तरी चालेल। काय म्हणावे या दुर्दैवाला? देह मानवाचा आहे, त्याला जीवनात करमणूक व विरंगुळा पाहिजे। तसे म्हटले तर मनुष्याच्या जीवनात दुःख फार आहे व सुखाचे क्षण फार कमी आहेत। दुःखात सुख ही पाहिजे तरच दुःख सहन करण्याची शक्ती वाढते। नुसता आनंद असूनही चालत नाही। तुमच्या जीवनात जो काही बदल व्हायचा असेल तो आमच्या सहवासाने होईल। रोजचं जीवन जगणाऱ्या तुम्ही विनाकारण स्वतःवर कोणतीही बंधनं लादून घेऊ नका, नाहीतर जीवन बेचव होईल, जगण्यातील आनंदच निघून जाईल। तुम्ही जेव्हा फटाके उडवता तेव्हा अग्नी प्रज्वलित होतो, फटाक्यांमार्फत तेजाचे दर्शन होते, हे चांगलं आहे। अग्नी हा धुराशिवाय नसतो। ह्या धुराने वातावरणातील बारीक जीवजंतू मरतात, हा निसर्गक्रमच आहे। कित्येक लोक सिगरेट पितात, गांजा ओढतात, त्या धुराने नाहीतरी जीवजंतू मरतातच ना। त्यावर कोणी बंदी घालायला गेले। कोणत्याही गोष्टीचा छंद असावा परंतु अतिरेक नसावा। पुढील प्रश्न आहे, आश्रमात येताना भक्त मनाशी महाराजांशी काय बोलायचे हे ठरवून आलेला असतो, पण प्रत्यक्षात इथे आल्यावर त्याला काही आठवत नाही, विचारावेसे वाटत नाही, असं का होतं? परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की आश्रमात देवाचे अधिष्ठान आहे, शिवाय माझे वास्तव्य आहे, त्यामुळे इथे सदैव प्रसन्न व आनंदी वातावरण असते। या वातावरणाच्या परिणामामुळे तुम्ही तुमचे दुःख व गाऱ्हाणी विसरता। या वातावरणाचा परिणामच असा आहे की माणूस मंत्रमुग्ध होतो। तुम्हालाही हा अनुभव येतच असेल। आमच्या सेवेकऱ्यांवरही याचा परिणाम होतो। देवाच्या पूजेची सर्व तयारी सेवेकरांनी केलेली असते। मी आत गाभाऱ्यात जाऊन देवापाशी बसतो व संध्या करण्यासाठी पाणी आणायला सांगतो। सेवेकरी पाणी आणतो व माझ्या पलंगा शेजारी ठेवून येतो। पुन्हा त्याला पाणी मागितले मग तो तेथून आणून देतो। तो मुद्दाम असे करतो असे नाही, परंतु ह्या वातावरणाचा परिणाम असा आहे की मनुष्य मंत्रमुग्ध होतो, स्वतःची रोजची कामे देखील विसरतो। थोडीशी दारू घेतल्यानंतर मनुष्य जसा जिंकतो तसा तो वागतो। ह्या वातावरणाच्या परिणामांमुळे
तो थोडासा बेफिकीर होतो. हा अनुभव प्रत्येकालाच असेल. ज्या माणसावर परिणाम होत नाही तो दगड समजावा, कारण दगडावर कसलाच परिणाम होत नाही व त्याला कसलाच अनुभव येत नाही. आमच्याकडे काही डबल ग्रॅज्युएट कामावर आहेत. त्याला कामासंबंधी सूचना देतो. थोड्या वेळानंतर ते पुन्हा विचारायला येतात. मी त्यांना विचारतो की मी इतके समजून सांगत असताना तुमच्या लक्षात का राहत नाही. ते खुलासा करतात की आपण सांगता त्यावेळी आम्ही ते ऐकतो, परंतु लक्षात राहत नाही. मनुष्य ह्या वातावरणात मंत्रमुग्ध होतो हेच खरे. कैक भक्तांची तक्रार असते की येथून निघून आपल्या व्यवसायात गेल्यानंतर त्यांना ताबडतोब तेथील वातावरणाशी एकरूप होता येत नाही. अर्ध्या पाऊण तासानंतर ते त्या वातावरणाशी एकरूप होतात. त्याचं कारणही तेच आहे. मी व सेक्रेटरी ज्यावेळी बाहेरगावी जाण्यासाठी गाडीतून एकत्र प्रवास करतो त्यावेळेला मी प्रवास करत असतो व तो अजून नगरच्याच आश्रमामध्ये आहे असा वागतो. ही आनंददायी स्थिती सर्वांच्या वाट्याला येत नाही. काही भक्त दर्शन करून घरी गेल्यानंतर घरी कामात लक्ष लागत नाही असे म्हणतात. तेही खरं आहे. काही लोक खरोखर दर्शनासाठी येतात, तर काही लोक प्रसादात पेढे मिळतील म्हणून येतात. तुम्हा सर्वांना मी आशीर्वाद देतो की तुम्ही अध्यात्म जीवनात रस घ्या व वर्षभरात काहीतरी प्रगती करा. नुसता वेळ वाया घालवू नका. पुढील प्रश्न आहे, आम्ही तिथी पर्वणीला किती महत्त्व द्यावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सामान्य माणसाने तिथीला जास्त महत्त्व देऊ नये. कोणतेही काम करताना देवाचे स्मरण करून त्यावर संपूर्ण विश्वास ठेवून काम करावे, म्हणजे ते निर्विघ्नपणे पार पडेल. पण लोकांना या गोष्टी लक्षात येत नाहीत. पुष्कळ माणसं व्यतिपात योगावर जन्माला येतात, परंतु ती सर्व माणसं वाईटच निघतील असे नाही. कोणी अमावास्येला जन्माला आले किंवा गेले तर अशुभ मानण्याची पद्धत आहे, हे चूक आहे. सारासार विचार करून काही मर्यादेपर्यंत हे शास्त्र पाळावे. एकतर मी भक्तांच्या घरी जायला तयार होत नाही. त्याचा भाव चांगला असेल व त्यापैकी 3-4 वेळा विचारल्यानंतर तयार होतो. एकदा एका भक्ताने अशा रीतीने 4-5 वेळा विचारल्यानंतर मी 3 दिवसांनी येणारे रविवारी त्याच्या घरी जायला तयार झालो. 2 दिवसांनी तो आला व मला हळूच सांगितले की रविवारी अमावास्या आहे, अशुभ दिवस आहे. घरचे लोक म्हणतात की चांगल्या दिवशी गुरूंचा आपल्या घराला चरणस्पर्श व्हावा, म्हणून पुढील योग्य तारीख द्यावी. मी सांगितले की काही हरकत नाही, मी तुला नंतर योग्य दिवस सांगेन. घरामध्ये म्हातारे लोक असतात व ते अशा रीतीने शंका व्यक्त करतात, हे योग्य नाही. तुम्हाला आमच्या अधिकाराची कल्पना आलेली नाही. ज्या दिवशी आम्ही भक्तांच्या घरी जातो तो दिवस कोणताही असो, त्यांच्यासाठी तो दिवस पवित्र होऊन जातो. त्या घराचा उद्धार करण्याची वेळ जवळ आलेली असते, म्हणून आम्ही होकार दिलेला असतो. घरी गेल्यानंतर आशीर्वाद देतो तेव्हा त्याचे काम पूर्ण होत असते. परंतु अशा रीतीने त्यांनी शंका घेतल्यामुळे त्यांच्याकडे जाणे पुढे ढकलले गेले. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या अमृतकणातील खुलाशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.